आपला हा प्रतित्य समुत्पादाचा, भवचक्राचा, दुःखचक्राचा, बारानिदानाचा हा आपला विषय जो चाललेला आहे तो प्रॅक्टिकल विषय आहे, असं आपलं आधीच्या चर्चेचा एक हे आहे, म्हणजे सारांश आहे. आपण सर्वात प्रॅक्टिकल. अगोदर दुःख समजायला हवं. हा. आपण सर्वात अगोदर दुःख म्हणजे दुःख समजायला म्हणजे आपला प्रॉब्लेमच आपल्या लक्षात यायला हवा. समजायला हवं. हा, आपलं जगणं लक्षात यायला हवं. जगणं लक्षात येत असेल, आपला प्रॉब्लेम लक्षात येत असेल, तर आपण आपल्या संपर्कात आहोत. म्हणजे त्यावर काही उपाय सुद्धा निघू शकतो. हा, पण आधी संपर्कात यावं लागेल. उपाय नंतरची गोष्ट आहे. संपर्कात आधी प्रॉब्लेम तर दुखणं तर कळालं पाहिजे ना. काय दुखतंय? दुःख नका. काय दुखतंय? है ना. आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरला सांगतो, माझं दुखतंय, माझं दुखतंय. कुठं दुखतं ते सांगितलं हा. नाही. हा, मग डॉक्टर विचारतो, काय दुखतंय? काय होतं? नाही, काय कळत नाही, पण जरा छातीत दुखतंय, थोडं काय पोटात दुखतंय, जरा डोकं जड पडलंय. आता हे स्पष्टीकरण आपण जेवढं देत राहतो तेवढं ते डॉक्टरला अंदाज येतो की हा, याचं काय दुखतंय. आता पोटात दुखतंय म्हणलं तर लगेच पोट दाबून पाहतो, हा इथं दुखतंय का. म्हणजे कसं त्या लोकेशनला गेल्यावर मग ते हा इथं दुखतंय का, तिथं दुखतंय का, मग त्यांचं ते काय जो अभ्यास असतो त्याच्यानुसार त्यांच्या लक्षात येतो प्रॉब्लेम काय आहे पेशंटचा. छातीत दुखतंय. छातीत दुखतंय म्हणल्यावर डॉक्टर लगेच असं नाही म्हणत की हा काहीतरी हार्टचा प्रॉब्लेम आहे, असं नाही म्हणत. ते असंही म्हणू शकतो, काल काय खाल्लं. अपचन झालं काय? हा, असे असे असा प्रश्न विचारू शकतो. छातीत दुखतं म्हणल्यावर नाही नाही, आता हार्टचाच पेशंट आहे असं थोडं, असं नाही म्हणत. तज्ञ डॉक्टर असं नाही म्हणणार. काल काय खाल्लं, संडासला साफ होते का, गॅस वगैरे आहेत का, मग पुढचे स्टेप, मग पुढची स्टेप. पण मुळात आपल्याला काय होतं हे आपल्याला, आता इथं काय डॉक्टर नाहीत, इथं आपणच आपले डॉक्टर आहोत. इथं आपणच आपली तपासणी करतो. त्याचं नाव सती आहे. सती हा डॉक्टर आहे. पण पण एखादा पेशंट सांगतो मला कसं तरी होतंय. कसं तरी होतंय. नेमकं काय होतंय, काय होतंय सांगता येत नाही त्याला. फक्त कसं तरी होतं म्हणून सांगतो. हो, अंगात कसर असू द्या, डोकं दुखू द्या, पोट दुखू द्या किंवा अंगात ताप असू द्या, पण बोलताना सांगतो तो मला कसं तरी होतंय. हो. कसं तरी तर मग त्याची काय नाडी तपासल किंवा ताप पाहिल. डॉक्टर काय करणार, नाडी ताप, त्यांना जे काही ज्ञान आहे त्यांच्याकडे त्या पद्धतीनं ते पुढे जाणार. तुमचे डोळे पाहणार, हा जीभ बाहेर काढा, छातीत काय धडधड होते, काय काय ते त्यांचे प्रश्न मग असतात पुढे. आपल्याला आपण नीट सांगू शकत नाही. कधी कधी हे असतं, आपण आपल्या संपर्कातच नाही, सती नाही, त्यामुळे नीट सांगताच येत नाही. मग कसं तरी होतंय. काय होतंय, नाही सांगता येत. मग मग डॉक्टरांचे प्रश्न, मग त्या प्रश्नाला पेशंट जे उत्तर देतो, मग हा हे असं असं आहे. काय डोकं दुखतंय का, नाही डोकं नाही दुखत. मग काय होतं, मग असं ते तो तो पेशंट तिथं जातो. तिथं म्हणजे स्वतःच्या कायेमध्ये जातोय तो. तो मग तो जरा हे करतोय, नाही नाही हे, हा जरा इकडं दुखतंय तिकडं दुखतंय. मग ते डॉक्टर त्याच्यावरून निदान करू शकतात की असं असं आहे, असं असं असण्याची शक्यता आहे. नुसता ताप जरी म्हणला तर लगेच डॉक्टर तापात ताप कसला ताप आहे याच्यासाठी परत तुमच्या काही चाचण्या करायला लावणार, रक्त तपासायला लावणार, बीपी घेणार, तुमचा प्रेशर मोजणार, काय असेल ते आज त्यांचं हे करून तुमच्याकडे मग 9 पेशंट आहेत. हा. आज तुमच्याकडे 9 पेशंट आहेत हा, आणि नाही नाही, प्रत्येक मी मी पेशंटला डॉक्टर मी विचारता. डॉ मी डॉक्टर नाही. मी मगाशी सांगितलं आपणच आपले डॉक्टर आहोत. मी डॉक्टर नाही. आज स्वतःच चित्त ती सती
आणि त्या सतीने जाणलेलं कार्य, मी आज कुठे आहे, मी काय करतोय, कसा आहे, आज हे जाणून आज घेत. आज एवढी तपासणी आहे की आपण सतीमध्ये या मीटिंग मध्ये बसतो का, बरोबर. म्हणजे स्वतःच्या संपर्कात राहून ही मीटिंग अटेंड करतो का दुसरीकडे काहीतरी चाललंय, दुसरीकडे लक्ष आहे, मोबाईल ऑन करून ठेवलाय, मीटिंगला कनेक्ट झाले आणि दुसरंच काम करतोय आणि रोज तेच चाललंय. आणि त्याच्यामुळं आपण कुठपर्यंत आलोय, कोणत्या स्टेशनला आहोत आपण आता, कोणत्या पोझिशनला आहोत हे लक्षात येणारच नाही, कारण ते गाडीत बसलोच नाही आपण. म्हणजे आपल्या बॉडीत आलोच नाही आपण, म्हणजे कायेत आलो नाही, म्हणजे कायानुसतीमध्ये आलो नाही, म्हणजे आपल्याशी कनेक्टेड नाही आपण. आणि स्वतःशी डिस्कनेक्टेड राहून, स्वतःपासून लांब राहून आपण स्वतःचा प्रश्न सोडवू शकत नाही. आणि ह्या सगळ्या अभ्यासाचा उद्देश हा स्वतःचा प्रश्न सोडवणं आहे. आणि प्रश्न सोडवण्यासाठी प्रश्न लक्षात येणं आहे, आणि प्रश्न लक्षात येण्यासाठी त्याच्यात उतरणं आहे, म्हणजे स्वतःमध्ये उतरणं आहे. आणि स्वतःमध्ये उतरण्यासाठी सती आहे. सती काय आहे हे आपण दररोजच पाहतो. श्वासाच्या निमित्तानं कायेमध्ये उतरा. काया आन करते, काया अपान करते, आणि मग हळूहळू सगळीकडे ती सती झिरपली, एकरूप झाली. काया, वेदना, जाणीवा, चित्त, भावना, विचार प्रक्रिया आणि सगळा जिवंतपणा म्हणजे मन. मन म्हणजे हे मन आहे. आपल्याला मनाची व्याख्या करता येत नाही ना, ते हे मन आहे. त्याच्यात भावना आहे म्हणजे चित्त आहे. माझा या क्षणाचा प्रॉब्लेम काय, तुम्ही त्यात कसा बाहेर निघू शकतो, तो दिसतो. आणि यातून मी दिसतो नाही, मला तो प्रॉब्लेम दिसतोय का, आणि दिसतोय तर त्याचं कारण समजतायत काय. ते पुढचा दुःख आधी मग समुदय. आधी दुःख दिसतंय का, आपला सुरुवातीचा प्रश्न तोच आहे. दुःख दिसतंय का, प्रॉब्लेम लक्षात येतोय का. आपण वेगळ्या पद्धतीने तिथे यायचा प्रयत्न करतोय, वेगवेगळी उदाहरणं घेतोय. मी 2-4 घटना आपण पाहिल्या काल परवा. ते निमित्तानं आपण त्या विषयाच्या संपर्कात नाही, आपण आपल्या संपर्कात येतो. का बा हे असं का होतं, उदासीनता काय येते, एकटेपणा काय येतो, मग त्याचे परिणाम काय होतात, हे सगळे आपण उदाहरणं घेतो. त्या त्या व्यक्तीचा अभ्यास नाही करत आपण आपला अभ्यास करतो. त्या निमित्ताने आपल्या हा बोला. सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की आमचं जे आहे काही जे दुखणं आहे त्याला आम्ही उघड करत नाही, किंवा त्याचा अनुभव घेत नाही. त्या अनुभव घेतला किंवा त्याला ओपन जर झालं तर कदाचित त्यावर सोल्युशन निघू शकतं. पण कारण तिथं तो तिथं क्षण पण आम्ही पोहोचायचं कसं, 2 तिथं दिवसापूर्वी पोहोचायचं ऐकलं. कसं, हा पहिला प्रश्न आहे. आम्ही 2 दिवसापूर्वी ऐकलं. तो जो क्षण म्हणजे आमचे ते कांबळे त्यांनी 2 महिन्यापासून विचार केला, नाही परंतु नाही तो नाही, तुमच्यापर्यंत ते फार आधीपासून विचार असला पाहिजे. पण ते आता पार एकदम काय म्हणतात, कड्यावर उभा आहे. आणि आता तो मागे पाहून म्हणतोय की मला वाचायचंय. पण तो वाचायचंय. कड्यावर उभा आणि आहे. त्याचा केव्हा तोल जाईल त्याला माहिती नव्हतं, पण तो मागे वळून आता वाचवा. आणि वाचवण्याचं पण तो स्वतः काहीच नाही, फक्त फोन करतोय, परत फोन घेत नाही, आणि एकदमच शेवटचं पाऊल उचलतो. संपला, फुल स्टॉप. तर हे स्वतःचं भान नसल्यामुळेच आहे. त्याला तो अंधारच दिसत होता. त्या अंधारातून प्रकाश त्याचं म्हणजे प्रकाशाकडे जाण्याची त्याची जी उमेद होती, तो उमेद तो क्षण त्याला संपवला त्याला. कारण तो क्षण त्याचा निर्णय, आणि तो चुकीचा की बरोबर, अविद्या
की विद्या यामध्ये तो अटकला. त्याला प्रकाशही माहिती होता म्हणून तो फोन केला ना त्यांनी. बरोबर. परंतु त्याला तिथपर्यंत पोहोचलाच नाही. त्याला त्यांनी ती काय म्हणतात अंधारातून इकडे बाहेर उडी नाही मारली त्याने प्रकाशाकडं. अंधारात राहून प्रकाशाने यावं, प्रकाशाने यावं, तो तिथंच उभा आहे. आणि आपल्याला माहित नाही तो कुठं उभा आहे, कारण तो फोनच अटेंड करत नाही पुढचा. म्हणजे तो कुठं उभा आहे, त्याची मनस्थिती काय आहे, हे जर कळालंच नाही आपल्याला तर आपण काय करणार. आणि मी त्याच्यात असं पुढं असं म्हटलेलं आहे की ज्या लोकांच्या तो संपर्कात होता त्या लोकांचंही त्याच्याकडे लक्ष नाही. तो इथं माझ्या माझ्या जास्त जवळ नसला तरी त्यांच्या लक्षात, त्यांच्या जवळ होता आणि त्यांच्या ते लक्षात यायला पाहिजे. कारण ते म्हणतात आमचा माणूस आहे, दोन दोन संघटना म्हणतात आमचा माणूस आहे. ते जलदानवरून त्याच्यात हे झालं परत वाद झाले. वाद झाला की सुप्त वाद समजायचं. सुरुवात सुप्त एका वाद आतमध्ये हा तू करत असशील तर तू कर, नाही तर मला मी याच्यातच नाही चाललंय. करत. हो. अरे पण ज्याचा कार्यक्रम आणि घेतात त्याचं काय, त्याचं काय ज्याचा कार्यक्रम घेतात त्याचं काय, त्याच्याशी संपर्क होता का, आहे का आमचा माणूस, आमचा माणूस आपण आहे. मूळ मग ते विषयाकडे चाललो. भगवंत आम्हाला तेच सांगतात, आम्हाला आमचं दुःखच समजलं पाहिजे. हा, ते दुःख काय आहे, ते हा, कसं आहे, हे समजायलाच हवं. आणि हे समजल्यानंतर मग त्यावर उपाय निघू शकतो, त्यावर त्याचं काही सापडू शकतं. परंतु अगोदर मूळ म्हणजे ते आहे की जसं बाबासाहेबांना म्हणजे ती अस्पृश्यता काय आहे, हे ते मूळ कळालं, त्यांनी शोधलं. अनुभवलं अनुभवलं बरोबर. त्यांनी अनुभवलं आणि मग त्यांना त्याच्यातून मार्ग सापडला. कदाचित आमचा कांबळे एक आमच्या जे आहेत कोणी ते कदाचित त्यातून बाहेर निघाले असते, परंतु अगदी त्यांचं दुःख अगदी त्यांना 100% मी तुमचं सांगतो, दुःख 100% तो एवढा क्लोज होता माझ्या. म्हणून त्याने तो तो काय म्हणतात धाव घेत होता. परंतु त्याची चूक ही होती का तो जागेवर उभं राहून धाव घेत होता. तो मला 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 कालपासून एक गोष्ट आठवते सर. हा हा. म्हणजे असं लिहिलेलं वाचलं मी. हम्म, एक वेळेस भगवंतांना प्रश्न केला गेला हम्म, की त्यात अनेक प्रॉब्लेम सांगितले गेले हम्म, आणि अनेक प्रॉब्लेम सांगितले गेले, यातून सुटका कशी. तर त्यावर भगवंतांनी त्याला बोलवलं, उद्या सकाळीच ये म्हणे, मी तुला त्यावर उपाय सांगेल. आणि उपाय सांगायचं म्हटल्यानंतर तो दुसऱ्या दिवशी घाईघाईने आला की मला त्यावर उपाय भेटणार आहे. मग भगवंतांनी एक असा जडसा दगड त्याच्या हातात दिला, याला सांभाळवा. हम्म, आणि भगवंत चालायला सुरुवात केली. तो हम्म. व्यक्तीही त्यांच्या मागे मागे चालत राहिला, परंतु त्याच्या हातात तो जड दगड होता. त्याला अक्षरशः वैताग आला की काय करावं, या दगडाचं काय करू. आणि विचारलं नाही त्यांनी. नंतर बऱ्याच वेळानंतर भगवंत बसल्यानंतर भगवंतांचं प्रवचन वगैरे चालू, आणि तो मग भगवंतांना विचारतो, मी हा दगड ठेवू का खाली. भगवंत हेच तर मूळ दुःख नाही तुझं, की तुला काय जड झालेलं आहे, तुला फेकताच येऊ नाही राहिलं. हा तुझे प्रॉब्लेम सुद्धा तेच आहेत. तर चांगली तो गोष्ट आहे. विषय गोष्ट मला सविस्तर गोष्ट सांगता नाही छान आलं. आहे. गोष्ट छान नाही, गोष्ट छान आहे. म्हणजे ही काही लोकांनी फार छान काही गोष्टी फार छान जुळवल्यात. परंतु हे गोष्टीच्या जागेवरच राहतं बऱ्याच वेळा. ठीक ठीक ठीक. हे त्याला ते आपलं प्रॉब्लेम समजले नाही. हा हे अप्लाय करणं, स्वतःमध्ये पाहणं, स्वतःतला दगड पाहणं म्हणजे ओझं मनाचं. ओझ ते ते ओझ काढता नाही. ते सतीच नाही. मुळात ते त्याचं कारण काय की ते दिसतच नाही. अविद्येत आहे ना, अज्ञान आहे. हे अज्ञान हा जो अविद्या हा जो मुद्दा आहे ना, हा खूप महत्वाचा आहे. अंधकार आहे तो, ते दिसतच नाही, कळतच नाही. म्हणून स्वतःशी कनेक्ट होणं अधिक गरजेचं असतंय. कनेक्ट. ज्ञान किती आहे न काय किती पाठांतर आहे न किती गोष्टी माहिती आहे न किती परित्राण करतो न किती काय म्हणतो गाथा पठण करतो न किती धम्मपद पाठ आहे, किती सूत्र पाठ आहेत आणि काही 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 कशाला काहीच महत्व नाही राहत जर आपण संपर्कात नाही आहोत स्वतःच्या.
आणि स्वतःच्या संपर्कात पण आजकाल फार ढोबळमानानं हा प्रश्न किंवा हे वाक्य उच्चारलं, स्वतःच्या संपर्कात म्हणजे हा नाही नाही आहे. कुठे आहेत? कोणत्या कोणत्या स्टेशन पर्यंत पोहोचले? फार फार ढोबळमानानं आपण त्याचं एक हे करतो, काय म्हणतो, स्पष्टीकरण कर, नाही नाही आहे, मी माझ्या संपर्कात आहे, मला कळतं माझं काय चाललंय. तर चांगली गोष्ट आहे. कुठपर्यंत आले? कुठपर्यंत आले? तर त्याचे ते टप्पे आहेत. स्रोतात उतरलात का? जीवन प्रवाहात उतरलात का? स्रोतापन्न झालात का? त्याच्या मार्गावर गेलात का? हा, त्याच्यात उतरलात का? उतरल्यावर मग पुढं काय दिसलं? हे 10 संयोजन जे आहेत ना, 10 बंधनं, मग ते पुढं काय दिसलं ते त्याच्यात त्याचं उत्तर आहे. पहिलं श्रोतापन्न याच्यात उतरला तर पहिली 3 बंधनं तोडली. मीपणा गेला, म्हणजे मी माझ्या मनात जे चाललंय, माझ्या मनाप्रमाणे नाही चालणार मी. जीवन कसं चाललंय त्याच्यात उतरतात. आपण डोक्याप्रमाणे चालायला पाहतो. मी असं करेल आणि मी तसं करेल, मी असं आहे आणि मी तसं आहे, आणि मला सगळं समजतं किंवा समजत नाही. हा जो मी आहे, हा मी तो दगड आहे मोठा. पहिला दगड तर तोच आहे. फार मोठं बोझ आहे ते, का मला सगळं समजतं. बरं, समजतं, मान्य करू. काय समजतं? म्हणजे माहित नाही. स्वतःलाच विचारायचं, काय समजतंय मला? काय समजलंय मला? आणि त्याचं उत्तर जर देता येत नसेल स्वतःलाच, माहित नाही. तर माहित नाही. बरं, मग पुढचे प्रश्न येतात. मग का माहित नाही? म्हणजे समजलं नाही. का नाही बरोबर. समजलं? तर मी तिथं नाहीच आहे, त्या प्रश्नाच्या अवतीभोवती पण नाही. फक्त मला त्याची, काय म्हणू त्यालाच आपण ज्ञान म्हणतो, थेअरी म्हणतो. सगळं कळतंय पण वळत नाही. का? प्रॅक्टिकल नाही. प्रॅक्टिकल तिथं तिथं उतरलाच नाही, तो त्या गाडीमध्ये बसलाच नाही. तोच आपला चर्चेचा विषय आजचा, की आपण त्या गाडीमध्ये बसलो का? प्रतीच्य समुत्पादाच्या, कार्यकारण भावाच्या, 12 निदानाच्या, दुःख चक्राच्या, त्या चक्रात उतरलोय का? चक्र दिसतंय का आणि त्याच्यात उतरतोय का? दुःख कळतंय का? दुःखाचं स्वरूप कळतंय का? म्हातारे असेल तर म्हातारपण दिसतंय का? आता इथं काही म्हातारे आहेत, वयस्कर लोक आहेत, काही मध्यमवयीन आहेत, तरुण तरुण कोणीच नाही. मला वाटतं कोणी आपल्या याच्यामध्ये तरुण कोणीच नाही. तरुण म्हणजे कशा अर्थानं म्हणतो? काय कोणी तरुण? कोणीच नाही तरुण. बहुतेक सगळे 40. 20-25. हा, 20-25च्या घरातलं कोणी नाहीये. कोणी नाही, कोणी नाही. सगळे 40च्या पुढचे आहेत, 50च्या पुढचे आहेत. मग तर जास्तच मोठी जबाबदारी आहे. हे कळतंय का? हे दिसतंय का आपलं? ही अवस्था जाणवते का? हे म्हातारपण जाणवतंय का? हे व्याधी जाणवतात का? हे दुखणं जाणवतंय का? हे आपली मानसिकता जाणवते का? भीती जाणवते का? आपल्यातल्या विकृती जाणवतात का? ते माझ्या जीवनातला सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम माझ्या अपेक्षा. असं हा, झालं पाहिजे. माझ्या अपेक्षा काय आहेत? त्या रास्त आहेत का? योग्य आहेत का? अयोग्य आहेत का? माझ्यात अधम्म किती, धम्म किती, हे सगळं अ, काय म्हणतात, जोपर्यंत आपण आपल्यात उतरत नाही तोपर्यंत ते दिसत नाही. ते पाहतही नाही किंवा ते दिसतही नाही, आणि मी म्हणतो मला दिसतंय, मला कळतंय. कळत नाही, पण त्याला त्याचं ज्ञान आहे, तर त्याला तो म्हणतो मला कळतंय.
मला माहिती आहे एवढंच म्हणू शकतो आपण. कळतंय असं नाही म्हणू शकत. माहिती आहे मला. मला प्रत्यक्ष समुत्पाद पाठ आहे. सगळं चक्र 12 निदान सगळं चक्र पाठ आहे. सगळं कळतंय. सगळे शब्द माहिती आहेत. मी त्याच्यावर प्रवचन देऊ शकतो. पण मी माझ्या संपर्कात नाही. माझं नाही मला माहिती प्रत्यक्ष समुत्पाद. माझं भवचक्र मला नाही दिसत. पण मी भवचक्रावर प्रवचन देऊ शकतो. कारण भवचक्र मी वाचतो, ऐकतो. मला माहिती आहे अविद्या पच्चया संखारा संखार पच्चया विज्ञान विज्ञान पच्चया नामरूपं नामरूप पच्चया सळायतनं सळायतन पच्चना पच्चया फस्सो फस्स पच्चया वेदना वेदना पच्चया तन्ना तन्ना पच्चया हम्म, काय तन्ना पच्चया उपादान उपादान पच्चया भव भव पच्चया जाती जाती. जाती जन्म आणि जाती हेच सर्वात मोठं दुःखाचं काम आहे. जन्म म्हणजे जाती जाती जरा मरण दुःख दौर मनस्ते उपाय सगळं पाठ आहे. पण माझ्यातलं मला काहीच नाही दिसत. माझ्यातलं मला काहीच दिसत नाही. म्हणजेच आपलं जे बोलणं आहे किंवा आपले जे विचार आहेत हे जणू काही आपले नाहीतच. आपल्याविषयी नाहीच आहे ते. मी वजा करून बाकी सगळं बोलतोय. मी मला वजा करून बाकी सगळं बोलतोय. दुसऱ्याला दाखवतोय. मग ते तो मी आहे तो इगो. आणि तोच मोठा दगड आहे. तोच मोठा दगड आहे बरोबर. दुसऱ्याला दाखवतोय. तो मला दुसऱ्याला स्वतःला बघा एवढं आहे माझ्याकडे. मी मी आज मी गोष्ट सांगितली ती सुद्धा मी फक्त सांगितली म्हणजे मी दुसऱ्यालाच दाखवलं की असं सोडा. परंतु आजही मी काही सोडलेलं नाही. आणि तोच प्रश्न सोडवणं हे मुख्य काम आहे. म्हणून आधी स्वतःचं भान हाच विषय आहे. तर आपण जी चर्चेला सुरुवात केली, आपण कुठवर आलोत हे मला वाटलं मी गाडीत बसल्यासारखं वाटलं. गुड छान. गाडीत बसल्यासारखं वाटलं. परंतु हा. अजूनही स्टेशन अंधुकच आहे. पण गाडीत झोप लागली का ते पाहावं लागेल. नाही, गाडीत झोप नाही लागली. नाही स्टेशन अंधुक आहे. तुम्हाला नाही म्हणत. तुम्हाला नाही म्हणत. हा. व्यक्तिगत चर्चा व्यक्तिगत चर्चा नाही चालली. गाडीत बसलोय पण लुकला घेतो. किंवा बाहेर अंधार आहे त्याच्यातलं बाहेर काय चाललेलं ते दिसत नाही. इथं गाडीत बसायचं नाही, इथं गाडी ड्राईव्ह करायची. ओके. या या चर्चेच्या गाडीमध्ये बसलोय आपण, हे बघणं हा महत्वाचं आहे. चर्चेच्या गाडीत बसायचं, पण चर्चेच्या गाडीतच नाही बसायचं. स्वतःची गाडी स्वतःच्या हातात, स्टेअरिंग स्वतःच्या हातात पाहिजे. मग नाही झोपणार. तो झोपला का संपला. मग तोही संपतो, ज्यांना घेऊन चाललाय तो ते संपणार. इथं गाडीत बसायचं म्हणजे दुसऱ्याच्या गाडीत नाही बसायचं ना. हा इथं हा अनुभव मस्केंनाच असतंय. हा सगळं मस्की आता वाचलेत. ते वाचल्यामुळे आता त्यांना डेअरिंग पण नसर होत लवकर ड्रायव्हिंग करायची. नको बा, आपल्याला झोप लागते. आणि पण ते सोडून नाही जमत. हे जीवनाला टाकणार कुठं तुम्ही. ह्या जीवनाला आपण टाकणार कुठं. कधी कधी कळतं. म्हणजे आता समजा महेंद्र कांबळेचाच मुद्दा घ्या परत. कळतं, त्यांना कळत होतं आपल्याला काय त्रास आहे, म्हणून चिठ्ठीत लिहून ठेवलं त्यांनी. असा असा त्रास आहे आणि ह्याची जबाबदारी मी घेतो, मी कोणाला दोष देत नाही. हे त्याचा चांगुलपणा आहे. तो चांगला होता, मला माहिती आहे तो. कारण त्याला बऱ्याच वर्षांपासून ओळखत होतो. प्रामाणिक होता तो. धडपड करायचा. परंतु परंतु बरीचशी धडपड जी होती ना, ती डोक्यानं करायचा तो. कारण त्याला सतीचं प्रशिक्षण नव्हतं. त्याला ज्ञानाचं प्रशिक्षण होतं. त्याने खूप शिबिरं केली होती. खूप अभ्यास करत होता. खूप ध्यान करत होता. आणि त्याचा चुलता सुद्धा, आता तुम्हाला सहज ओघानं आलं म्हणून, आणि
आता ही खाजगी गोष्ट नाही राहिली. त्याचा चुलता सिनियर विपस्सी साधक होता, लक्षात घ्या. आणि रेल्वेमध्येच होता बरं का बाबूजी. आणि आणि हा चला, मला एक परत म्हणजे असं ते हा, प्रकर्षाने जाणवतं. माझा मुद्दा पूर्ण होऊ द्या, विपत्ती. माझा मुद्दा पूर्ण होऊ द्या. येस 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 हा, सर. तर तो तो रेल्वेतच होता, विपस्सी साधक होता. पण शेवटी शेवटी, आणि तो इतका ऍडिक्ट होता त्या साधनेला. शेवटी त्यांनी काय केलं माहितीये का? तर म्हणे आता माझ्या जीवनात एकच ध्येय राहिलेलं आहे. काय? जिथं गुरुजी असतील तिथं तिथं मी जाणार आणि त्यांची शिबिरं त्यांच्याच नेतृत्वाखाली करणार मी. आणि हेच माझ्या जीवनाचं अंतिम ध्येय आहे. त्याच्यानंतर तो जो घराबाहेर पडला, अजूनही बेपत्ता आहे. आता तो आहे का गेलाय माहिती नाही. हे महेंद्र मला सांगायचा. गायब. जसे पूर्वीचे काही ऋषी मुनी जंगलात जायचे, ध्यान करायचे आणि गायब व्हायचे, हा मार्ग बुद्धांनी सोडून दिलेला आहे. ते ते गायब झाले असते जर ध्यानात असते ना, तर ते बुद्ध म्हणून आपल्या समोर काही विषयच नसता. हे लक्षात घ्या. ध्यान साधना, ध्यान हे मन करतच आहे, ते कुठं ना कुठं गुंतूनच असतं, ते गुंतलेलंच आहे ते कुठं ना कुठं. आता हे महेंद्राचं किंवा चुलत्याचं सांगतो ना, गुंतलेलंच आहे ते. आणि ती बधीर अवस्था आहे. ते गाडीत नाहीत, ते दुसऱ्याच्या गाडीत बसतात. ते दुसऱ्याची गाडी कशी चालली, मला त्या गाडीत बसायचंय आणि त्याच्या मागे जायचंय, पण ती गाडी कुठं चालली, त्याच्यातून काय साध्य होणार, याचं जर भान नाही, तर याचा अर्थ आपण स्वतःच्या संपर्कात नाही. आणि मग पुढे काय होणार? ज्या गाडीत आपण बसतो त्या गाडीचा ड्रायव्हर कसा आहे, ते कोणत्या दिशेने चालली, तो त्याला ड्रायव्हिंग कळतं का? त्यानं अपघात केला तर हे मरणार. तो ज्या दिशेने एक नेणार. एक मिनिट हा, बोला. एक मिनिट चांगदेव भगवान खैरमोडे यांच्या बाबासाहेबांच्या चरित्रामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचे चुलते होय, ते पण एक मुनी झाले होते, ऋषी झाले होते. आता किती ज्ञान मिळालं काय माहित नाही, पण तो उल्लेख मात्र येतोय. काही बरेच वर्ष रामजी यांना अपत्य म्हणजे तो 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 त्यांची मुद्दा शिक्षा. कोणी लिहिलाय लक्षात घ्या. तो मुद्दा धनंजय किराणनी लिहिलेला आहे. नाही, मला वाटतं हे खैरमोडच्या पुस्तकामध्ये उल्लेख वाटतोय. खैरमोडे त्यातलेत. खैरमोडेंनी तो प्रश्न चांगदेव भगवान खैरमोडे हा, ते सगळं इकडची माहिती तिकडं कॉपी पेस्ट असं आहे का? बरीचशी झालेली आहे. हा, असू शकते. काही गोष्टी अशा आहेत की ह्या स्वतःच पारखून घेतल्या पाहिजेत. नाही, पण एक त्यांचे बाबासाहेबांचे चुलते एक मात्र घर सोडून हे झाले होते, हे मात्र असतील ना, निश्चित आहे. तो त्यावेळेला तो ट्रेंडच होता ना. हो हो हो, बरोबर मडके आहे. बुवा बाबासाहेबांचे जे सहकारी होते. मडके बुवा हे बुवाच होते, साधू होते ते. त्यांनी नाही नाही ते नाही, साधू नव्हते ते. साधूच आहे. तुम्ही काल काल परवाच मी याच्यात वाचलेलं आहे, त्याच्यात हो. वाचलंय बरं का मी त्यांची आता. स्मृतीच काय नव्हतं. हो, बरोबर आहे, बरोबर आहे. पण 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 ते मटके पोहा वेगळे होते. नाही, मडके आणि बुवा हे बाबासाहेबांचे बुवाच होते चुलते होते. आधी, लक्षात घ्या. हे बाबासाहेबांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी ते सोडलेलं आहे. ते परेलला दामोदर हॉलच्या पाठीमागे राहायचे, असा परवाच मी एका याच्यामध्ये उल्लेख वाचला. हो, 2-3 दिवसापूर्वी त्यांच्याविषयी फेसबुकला पोस्ट आली होती, हा, पण मटके पोहाविषयी. ते बुवाच होते आणि ते काहीतरी मडक्याचा धंदा करायचे. आणि ह्या मार्गावर पण होते, अध्यात्माच्या मार्गावर. आणि बाबासाहेबांच्या चळवळीत आल्यानंतर, संपर्कात आल्यानंतर त्यांनी ती गोष्ट सोडून दिलेली आहे, म्हणजे बुवाबाजी सोडून दिली आणि ते बाबासाहेबांचे कार्यकर्ते बनले. तर असे पुष्कळ लोक होते आपले. हो हो. तर त्याच्यात पण म्हणजे बाबासाहेबांच्या चुलत्याचा हे असेल, समावेश हो असेल. परंतु कसं असतं की तोच मुद्दा घेऊन काय करायचं, बाबासाहेबांच्या बाबासाहेबांच्या जीवनाशी जोडून किंवा काहीतरी त्याचं असं काल्पनिक असं काहीतरी चित्र उभं करायचं.
की लोक त्या दृष्टीने तसा विचार करतील. पण तेवढाच उल्लेख केलाय नंतर बाबासाहेबांच्या त्याचा कुठं संपर्क त्यांनी उल्लेख केलेला नाही, नंतर केलेला नाही. याचं बाबासाहेबांनी समर्थन केलं का हे आपल्याला पाहावं लागेल. इतरांनी काय लिहिलं, इतरांनी कितीतरी लिहिलेलं आहे, तेच आता बुद्धाच्या बाबतीतही झालं ना. म्हणून तर बाबासाहेब म्हणतात की बुद्धांचा धम्म जो आहे ना हा त्रिपिटकानं जास्त पझल बनवलाय, गुंतागुंतीचा बनवलाय. बरोबर आहे, अगदी त्रिपिटक बरोबर आहे. म्हणजे निकाय, निकाय शब्द वापरला. निकाय म्हणजे सुत्त, हे पहिले सुत्त पिटकाचे 5 निकाय. निकायांनी, कारण निकायातच सगळी माहिती आहे. विनय पिटकात भिक्षूंचे नियम आहेत. अभिधम्म तो त्याचा काही संबंध नाही, ते नंतर आलेलं आहे. अभिधम्म ही नंतर निर्माण झालेली ब्रँच आहे. बुद्धाच्या काळात हयातीत फक्त धम्म आणि विनय होता. धम्म म्हणजे सुत्त आणि विनय म्हणजे भिक्षूंचे नियम, 2च गोष्टी होत्या. आणि धम्म धम्मामध्ये हे निकाय, नंतर त्याला निकाय नाव पडलं. त्याचे 5 भाग केले म्हणून ते सुत्त पिटकाचे 5 निकाय झाले. दीघ निकाय, मध्यम निकाय, संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय आणि खुद्दक निकाय, हे नंतर निकाय. त्याच्यामध्ये सगळी माहिती अशी आलेली आहे काय, सगळं सगळं बुद्धांनी सांगितलं. हे इतरांनी सांगितलंय बुद्धांबद्दल आणि तेच नंतर लिपिबद्ध झालं. आणि तीच माहिती आपण बुद्धांची शिकवण म्हणून लक्षात घेतो. बाबासाहेबांनी सांगितलंय सगळ्याचं परीक्षण करण्याची गरज आहे, कारण त्याच्यामुळेच बुद्धांची शिकवण आणि बुद्धांचं चरित्र, सिद्धार्थ गौतमांचं, हे गोंधळात टाकणारं बनलेलं आहे. हा सतीचा बरोबर. जागृतीचा मुद्दा आहे. वेळ संपलेला आहे, डिस्कनेक्ट होईल. तर हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. परत यायचं का, हो किंवा नाही, पटकन. यस. हो, परत येऊ सर. बरं. ही पण सतीच आहे. ही पण सती